मुलांचा जो जन्म झाला ना, तो कोविड काळाच्या एका वर्षाआधी झाला. म्हणजे ज्या वर्षी मी त्यांचा फर्स्ट बर्थडे सेलिब्रेट केला, त्याच्या 2-4 दिवसांनी ना लॉकडाऊन लागलं. आणि मला माहीत नाही, पण तुला याबाबत माहिती आहे की नाही, पण कोविड काळात जन्मलेली जी मुलं आहेत ना, त्यांचा एक वेगळा संघर्ष आहे. कारण त्यांच्या वाढत्या वयामध्ये ते इतर मुलांसारखे दुसऱ्या मुलांमध्ये रमत नव्हते, ते खेळत नव्हते. मुलं ग्रो कशी होतात ग, जेव्हा आपण कसे झालो ना, आपण एक दुसऱ्या लहान मुलांसोबत आपण खेळलो, मैत्रिणी बनल्या, मित्र बनले, मग भांडलो, त्यातून आपण शिकलो, त्यातनं आपल्याला बोलता आलं, त्यातनं आपल्याला शब्द सुचायला लागले, खेळायचं कसं, टीम स्पिरिट काय असते. या सगळ्या गोष्टींमध्ये माझी मुलं थोडीशी एक स्टेप मागे गेली. कारण तो कोविडचा काळ होता. साधारण जेव्हा त्यांचं वाढतं वय होतं, त्याच वेळेला लॉकडाऊन होता आणि आमच्याकडे पर्यायच नव्हतं. 2 लहान मुलं 1-1 वर्षाची ही घरात होती. दुसऱ्या मुलांसोबत खेळू शकत नव्हती आणि काय करणार घरात राहून? तर मग स्क्रीन टाईम खूप वाढला. ते यूट्यूब बघायची, ते मोबाईल बघायचे आणि इतका स्क्रीन टाईम वाढला ना एका पॉईंटला, की आम्हालाही ते रिअलाईज झालं नाही. आणि त्यातही एक खूप कठीण गोष्ट आमच्या बाबतीतली अशी झाली, की मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही अशा क्षेत्रात काम करत होतो, की जिथे कोविड काळात ही कामं चालू होती. मी मीडियामध्ये होते, पत्रकार होते, त्यामुळे मला रोज जायलाच लागायचं ऑफिसमध्ये. आणि त्यामुळे त्यांना वेळही देता आला नाही. इतकं ते चॅलेंजिंग होतं ना, की एका पॉईंट नंतर साधारण 1-1.5 वर्षानंतर त्या कोविडच्या काळातच आम्हाला रिअलाईज झालं, की माझा एक मुलगा आयांश, तो हाकेला ओ देत नव्हता. म्हणजे तो इतका स्वतःमध्येच गुंतून गेलेला, की तो इतर मुलांप्रमाणे तो मिक्स होत नव्हता किंवा सोशली अवेअर होत नव्हता. म्हणजे तो आय कॉन्टॅक्ट पण करायचा नाही. जेव्हा मी त्याच्याशी बोलायचे, तेव्हा तो असा बघायचा. तो कधी आय कॉन्टॅक्ट नाही करायचा. मग बऱ्याच गोष्टी आम्हाला समजल्या. त्याला बोलतात तो बोलायचाच नाही. म्हणजे मी आता काय होतं ना, जेव्हा तुम्हाला 2 मुलं आहेत, तर तुम्ही सतत कंपेअर करता ना एकमेकांना. मग हा तर छान बोलतोय, हा तर हाकेला हो देतोय, हा माझ्या डोळ्यात बघून बोलतोय, हा एक्सप्रेस होतोय आणि हा काहीच करत नव्हता. हा एकटाच त्याच्या गोष्टींमध्ये रमत होता. तो आय कॉन्टॅक्ट करत नव्हता. मग आई म्हणून मी घाबरले होते. कारण मला असं झालं, की माझ्या बाळाला का असं होतंय, जेव्हा की मी इतकी छान बोलते आणि मी मी संवाद साधू शकते, मी इतकं बोलू शकते, मग माझ्या मुलांनी माझा हा गुण का घेतला नाही किंवा तो का बोलत आणि नाहीये. तुमचं क्षेत्रच बोलण्याचं आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे मला असं वाटतं एका पॉइंटला खूप जास्त अपेक्षा करतो आपण मुलांकडून, पण 4 वर्षांचा झाला ग तो, तरी बोलत नव्हता. आणि त्या दरम्यान म्हणजे ऑफकोर्स आम्ही थांबलो नाही 4 वर्षापर्यंत. त्याच्या आधीपासूनच आम्ही अनेक थेरपीज सुरू केल्या, अनेक टेस्ट सुरू केले. मग ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, मग ही थेरपी घ्या, स्पीच थेरपी घ्या, ऑक्युपेशनल थेरपी घ्या, अशा दुनियाभरचे थेरपीज असतात. आणि त्या थेरपीजला मी माझ्या मुलाला घेऊन जात होते त्या दरम्यान आणि खूप महागडे थेरपीज असतात बाय द वे हे. आणि तिथे जाऊन जेव्हा बाकीचीही मुलं मी बघत होती ना, एक आई म्हणून खूप त्रासदायक गोष्ट होती ग ती. म्हणजे अचानक मूल ओरडायचं, अचानक त्याला राग यायचा, अचानक तो का म्हणजे हे कारणं ह्यासाठी होती कारण ती सगळी कोविडच्या काळात जन्मलेली मुलं होती आणि त्यांना ना इतर मुलांचा सहवासच भेटला नाही आणि ते घरातल्या घरात फक्त त्या स्क्रीन टाईम सोबत आणि जे काही छोटे मोठे खेळ असतात त्यातनं ते काय घडतील. तर तो एक खूप भयंकर काळ होता सायली माझ्यासाठी, पण मी फेस केला ग. मी आता फेस बोलतो? केला. आता तो थांबतच नाही. इतका बोलतो. क्या बात आहे. सो मला असं वाटतं म्हणजे मीच पण त्याला नाही. काही झालं होतं का म्हणजे डॉक्टरने? हां, सो जेव्हा त्याची ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा असं आम्हाला सांगण्यात आलं होतं की ते ऑटिझमच्या अम्ब्रेला खाली आहे. त्या अम्ब्रेलाच्या खाली त्याचे जे गुण सिम्प्टम्स. आहेत, सिम्प्टम्स आहेत ते मॅच होत आहेत. तेव्हा तर जो धक्का लागला की असं वाटलं आईला आपलं बाळ ऑटिस्टिक आहे की काय. कारण शेवटी आई म्हणून आणि बाबा म्हणून दोघांना खूप काळजी वाटत होती. आणि काही केलं तो बोलतच नव्हता. 4 वर्षाचा मुलगा बोलत. त्यातही आपल्या सोसायटीमध्ये तुला माहिती आहे, की लोकं आणखी घाबरवतात. मग आणखी कोणी भेटलं किंवा काय कुणी घरी आलं, की ते म्हणायचे, "हयला 4 वर्षाचा आणि अजून बोलत नाही?"
हा एवढा मोठा झाला, हा अजून बोलत नाही. सो ते खूप एक आई म्हणून खूप त्रासदायक गोष्ट होती माझ्यासाठी. पण आम्ही हार नाही मानली. म्हणजे मी असो किंवा माझा नवरा असो, आम्ही आमचा पूर्ण वेळ दिला त्यांना. म्हणजे एक थोड्या वेळासाठी मी माझं करिअरही थोडंसं बाजूला ठेवलं आणि माझ्या बाळाला मी कसं बोलतं करीन ना, ह्यासाठी जे काय आम्ही दोघांनी मिळून ते एक धनुष्यबाण हातात घेतलं होतं. आणि देवाच्या कृपेने इतके त्यामागे कष्ट आहेत आणि आमचे कष्ट काहीच नाही आहेत गं. अशा मला माहीत नाही ऑटिझमविषयी लोकांना किती अवेअरनेस आहे, पण आता ह्या मुलांची संख्या वाढत चालली आहे. आणि स्क्रीन टाईम म्हणा, काही पॅरेंट्स आजही सर्रास म्हणजे कुठे क्लिनिकमध्ये भेटले, कुठे काही मॉल्समध्ये भेटले, सर्रास मुलांच्या हातात मोबाईल असतो आणि ते स्क्रोल करत जातात, करत जातात, करत जातात. आय मीन दिस इज एडिक्शन. जसं तुम्ही ड्रग्ज म्हणताय, हे एका प्रकारे एडिक्शन आहे, कारण हे त्या लहान बाळाच्या डायरेक्ट ब्रेनवर इफेक्ट होतोय आणि त्यामुळे तो बाकीच्या सराउंडिंगकडे बघतच नाहीये. तो इतर मुलांसोबत खेळतच नाहीये. त्याची वाढ कशी होणार? आपण जसे म्हणतो ना आपण, सोसायटी हे खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या आयुष्यात. समाजातील वेगवेगळ्या मुलांशी आपण बोलतो, खेळतो, तेव्हा जाऊन आपण घडलो ना. तर मला वाटतं या गोष्टी हल्ली खूप मिसिंग होत आहेत आणि लहान मुलांवर त्यांचा खूप परिणाम होतो आहे. आणि या पॉडकास्टच्या निमित्तानं मला वाटतं, आय होप जर जे पॅरेंट्स किंवा जे पालक आपल्या मुलांना सर्रास असा मोबाईल देत असेल आणि टी व्ही लावून देत असेल तासनतास, त्यांनी खरंच ह्याचा विचार करावा. पण आयांश फायनली त्यातनं बाहेर पडला आणि जसं मी म्हटलं, आज तो इतका बोलतो की तो थांबतच नाही आणि मला असं करावं लागतं, आयांश गप्प बस रे. किती गोड. सो हा एक खरंच खूप चॅलेंजिंग प्रवास होता.